जय महाराष्ट्र मित्रांनो. मी अमित भूतकर. मी स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल अमित भूतकर कन्सल्टन्सीमध्ये. मित्रांनो, या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे आपले मराठी बांधव लिकर व्यवसायात येऊ इच्छितात त्यांना आपण योग्य आणि अचूक मार्गदर्शन करायचा प्रयत्न करत असतो. मित्रांनो, आजचा विषय जास्त डिमांडेड आहे. आम्हाला लिकरचं शॉप, मग ते बिअर बार असू दे किंवा बिअर शॉप असू दे, ते सुरू करायचं आहे. आमच्याकडे जागा नाहीये आणि आम्ही जागेची निवड कशी करावी. आजपर्यंत आपण जे व्हिडिओ बनवले ते सगळे मी माझ्या ऑफिसमध्ये बसून वेगवेगळ्या ठिकाणी बनवले. परंतु आज पहिल्यांदाच आम्ही असा विचार केला की ऑफिसमध्ये बसून समजावून न सांगता प्रत्यक्ष बाहेर जायचं आणि कशा प्रकारे आपण आपल्या व्यवसायाची जागा निवडावी याचं प्रात्यक्षिक द्यावं. इथून पुढे हा व्हिडिओ आपण इथं पॉज करतोय, थांबवतोय आणि तिथून ते मार्केट यार्ड, आमच्या कोरेगावचं मार्केट 1.5 किलोमीटरचा साधारण अंतराचा हा पट्टा आहे. जाताना डाव्या साईडला मी तुम्हाला दाखवत जाणार आहे आणि येताना उजव्या साईडला मी तुम्हाला दाखवत येणार आहे. म्हणजे स्पॉट नेमका निवडावा कसा हे तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव, हा थोडस अनुभव प्रत्यक्षापेक्षा कमी आहे, परंतु ऑफिसमध्ये बसून समजावून सांगणे की बाबा असा बघा तसा बघा, याच्याऐवजी प्रत्यक्ष व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून हा व्हिडिओ शूटिंग मीच करणार आहे. आमच्या स्टाफ मेंबर एक गाडी चालवेल, मी मागं बसून त्याचं व्हिडिओ शूटिंग करेल. तर हा तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळणार आहे आणि ही माझ्याकडून एक तुम्हाला दिलेली दिवाळीची गिफ्ट समजा. ठीक आहे. आता आपण काय करायचं, आता आपण बाहेर जायचंय. बाहेर जाऊया आणि तुम्हाला मी ते स्पॉट दाखवतो आणि परत आल्यानंतर डिस्कस करूया आपण. हा आपल्या ऑफिसच्या बाहेरील पेट्रोल पंप. हे बघा, या ठिकाणी एक काळा भाड्याने देणे आहे. या ठिकाणी नवीन गाळ्याचं काम चालू आहे. या बिल्डिंग मध्ये देखील गाळा भाड्याने देणे आहे. गजबजलेली बिल्डिंग दिसते बघा. हे बघा, गाळा भाड्याने देणे आहे. आता या ठिकाणचे गाळे गेलेत जस्ट. आता हे नवीन बिल्डिंग आहे, त्याचा वरचा मजला द्यायचा आहे. आता तुम्ही बघताय हे आमच्या कोरेगावचं मार्केट यार्ड आहे. या ठिकाणचे गाळे देखील चालू शकतात, परंतु मार्केट यार्डची एनओसी लागेल. हे सगळे गाळे मार्केट यार्डचे आहेत. आता हे बघा, हे गजबजलेला एरिया आहे. नवीन स्टँड कोरेगावचं इथं आलंय आणि या ठिकाणी देखील काही गाळे भाड्याने द्यायचे, 2-3 गाळे भाड्याने द्यायचे. बघू शकता तुम्ही, इथं बाहेर त्यांनी बोर्डच लावलाय. अशा प्रकारे तुम्ही थोडस स्वतः गाडी घेऊन फिरलं पाहिजे. स्पॉट हंटिंग याला आम्ही म्हणतो. ठीक आहे. हा गजबजलेला एरिया, या ठिकाणी बघा भरपूर ट्रॅफिक आहे. 4 व्हीलर 2 व्हीलर भरपूर उभे आहेत. इथे एक गाळा भाड्याने देणं आहे. इथं वरच्या मजल्यावर काहीच नाही, मोकळा आहे. या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता. इथून वरती जायला वाट आहे. या ठिकाणी देखील द्यायचंय. आता हे बघा, हे पण 2 गाळे भर चौकात द्यायचे. आता या ठिकाणी हा जिना, ह्या जिन्याखालचा गाळा आपल्याला चालू शकतो, तो स्वस्त मिळतो आणि पार्किंगला पण भरपूर पुढे एकदम गर्दी आहे. बघा, हे असं पार्किंग पाहिजे. आणि हे बेसमेंट, बरेच जण म्हणतात बेसमेंट म्हणजे काय, तर हे जे आता खालचे गाळे दिसत आहेत हे बेसमेंट. या ठिकाणी नवीन बिल्डिंग चालू आहे. हे बघा, हे बेसमेंटला गाळा आहे. बघा, हा बेसमेंटला गाळा. पुढे पार्किंगला पण भरपूर जागा आहे आणि पार्किंग पण फुल आहे. लक्षात, अशा प्रकारचे बेसमेंटचे गाळे आपण बघायचे. ह्या जिन्याखालचे गाळे बघायचे. म्हणजे बेसमेंट प्लस जिन्याखाली आपल्याला दारू धंद्याला काही फरक पडत नाही. हा पण बेसमेंटचा जिन्याखालचा गाळा आहे. अशा प्रकारचं बेसमेंटचा जिन्याखालचा गाळा हा कोपऱ्यात समोर दिसतोय तो. हे बघा, या ठिकाणी पण भर जुन्या स्टँडवर गाळा भाड्याने देणे आहे असा बोर्ड तुम्ही बघू शकता. इथे एकदम फुल गर्दी असते. आता हे आता नाहीये गर्दी, पण हे बघा एकदम फुल गर्दी असते. इथे एसट्या थांबतात. परत आता जर समजा अगदी समोर नाही मिळालं तर हा बघा सेकंड नंबरचा गाळा तुम्हाला दिसतोय. अशा प्रकारचा गाळा देखील तुम्हाला चालू शकतो. हे बघा, इथे पण बेसमेंट आहे, जिन्याखाली गाळा आहे. या ठिकाणी पण बघा जिन्याखाली गाळे आहेत. याशिवाय तुम्हाला हे बघा, हे असे सेकंड नंबरचे, थर्ड नंबरचे गाळे तुम्हाला स्वस्तात मिळतात, चालतात. जास्त मागं नाही जायचं, सेकंड थर्ड नंबरचा गाळा घ्यायचा. मित्रांनो, माझ्यावरती तुम्हाला आयडिया आली असेल. मित्रांनो, आत्ताची स्पॉट हंटिंगची टूर तुम्ही बघितली असेल. जास्त नाही, आम्हाला पाऊण ते 1 तास लागला आणि आपल्या इथून ते मार्केट यार्ड पर्यंत 1.5 किलोमीटरचा एक जस्ट एक टप्पा आम्ही कव्हर केला. मित्रांनो, अगदी खरंच सांगायचं तर ह्या 1.5 किलोमीटर मध्ये जवळपास 10-12 स्पॉट चांगले निघाले. ठीक आहे. म्हणजे मला पण वाटलं नव्हतं की एवढ्या जागा. बघा, आता दिवाळी चालू आहे. दिवाळीच्या दरम्यान तर शॉप सगळे जातात, ओपन असतात किंवा भाड्याने घेतले जातात. आता दिवाळीच्या दरम्यान देखील एवढे सारे स्पॉट भाड्याने देण्यासाठी उपलब्ध असतील असं मला सुद्धा वाटलं नाही. म्हणजे इव्हन मला 1-2 स्पॉट तर एवढे आवडलेत, कदाचित फ्युचरमध्ये मीच तिथं बार वगैरे टाकीन. त्या मालकांना मी अप्रोच करायचं ठरवलेलं आहे, खरोखर ठरवलेलं आहे. ओके. तुम्हाला कळालं बेसमेंट कसं असतं ते.
बऱ्याच जणांना शंका काय विचारली मला, बेसमेंट म्हणजे असं तळघर का, तळघरात कसं येणार, तर तसं नाही. बेसमेंट कळालं तुम्हाला, बेसमेंट कसं असतं, पार्किंग फुल पाहिजे. म्हणजे कसं पार्किंग त्या, आता जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, जे मार्केट यार्डचे आणि त्याच्या पुढचे जे गाळे होते, त्याच्यासमोर पार्किंगला गाड्या नव्हत्या. म्हणजे त्याच्यासमोर जी पार्किंग जागा होती, परंतु त्या पार्किंग जागेमध्ये गाड्या नव्हत्या. आणि तेच जर तुम्ही गावातले व्हिडिओ पाहिले असतील चौकाच्या पुढचे, जिथं मी बेसमेंटचा गाळा आणि जिन्याखालचं दाखवलंय, तिथं जर तुम्ही बघितलं तर तिथं पार्किंग कम्प्लीट फुल होतं. टू व्हीलर, फोर व्हीलर, ट्रॅफिक जास्त येत होतं, पोलीस शिट्ट्या मारत होता. असा स्पॉट आपल्याला पाहिजे आहे. ठीक आहे. जिन्याखालचा गाळा कळाला तुम्हाला. जिन्याखालचा गाळा बेसमेंटला असेल तर आपल्याला दारू धंद्याला चालतो. आपल्याला काही सुद्धा दारू धंद्याला फरक पडत नाही, चालतो. उलट आपला फायदा काय होतो, डिपॉझिट आणि भाडं आपल्याला कमी द्यावं लागतं. काही शंका असेल तुम्हाला स्पॉट निवडीबद्दल, जरूर कमेंट करा. तुम्हाला ह्याबद्दल अजून माहिती पाहिजे असेल तर मी तुम्हाला विनंती करतो, आपला बेसिक कोर्स आहे ज्यामध्ये आपण बेसिक बेसिक ज्या गोष्टी असतात लिकर व्यवसायाच्या त्या शिकवतो. 8 दिवसाचा कोर्स आहे. त्यामध्ये तुमची राहायची, जेवायची, चहा नाश्त्याची सगळ्याची सोय केली जाते. आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत लेक्चर्स असतात. याशिवाय स्पॉट हंटिंग किंवा त्यात जे टॉपिक कंटेंट आहे त्याचं प्रत्यक्ष ज्ञान दिलं जातं. ठीक आहे. आणि हे कोर्स करण्यामागचा आपला उद्देश हाच आहे की हा कोर्स करून बाहेर पडलेला आपला फॅमिली मेंबर कुठं जॉब न करता स्वतःच्या पायावर उभं राहावा. मित्रांनो, असे व्हिडिओ बनवायला खूप कष्ट लागतात. तुम्ही बघताय, आम्ही स्पॉट व्हेरिफिकेशनसाठी, हंटिंगसाठी गेलो. सकाळचा अवतार बघा, आत्ताचा अवतार बघा, तुम्हाला नक्की जाणवेल फरक. ठीक आहे. असे व्हिडिओ बनवायला एफर्ट्स घ्यावे लागतात. त्यानंतर एडिटिंग टीम असते आमची, कॅमेरा मागची टीम असती, ती त्याचा हे करते. मी आजचा व्हिडिओ बनवायला 3 दिवस किमान लागणार. ठीक आहे. तर एकच तुम्हाला विनंती आहे, जर आवडला असेल, इथपर्यंत आला असेल तर लाईक करा. तुम्हाला वाटलं असेल की तुमच्या एखाद्या मित्राला हा युजफुल ठरू शकत तर त्याला शेअर करा. किंवा तुमच्या गावातला जर व्हॉट्सअपचा ग्रुप असेल त्यामध्ये हा व्हिडिओची लिंक शेअर करा, कॉपी पेस्ट करा. त्यामुळं आम्हाला काय मिळत नाही किंवा तुमचं काय जात नाही, परंतु तुमच्या माझ्यामुळं आपला एखादा मराठी बांधव या व्यवसायात आला तर त्याचे आशीर्वाद आपल्याला कायमस्वरूपी लागतील. थँक्यू.